पिंकी कोण होतं ते खालचं पोरग? अहो बाबा ते सचिन होतं, पुस्तक द्यायला आलं होतं. आज आला तर आला, याच्यानंतर जर तू दिसलीस त्याला खाली बोलताना तर तू हे टंगडे मोडतो आणि त्याचे टंगडे मोडतो. तुम्हाला माहित आहे का तुम्ही दोघं बोलताना आता गलीतले लोक तुमच्याकडे कशा नजरेनं बघू लागले ते? महागाऱ्या कुचकुच करतात, नावं ठेवतात. लोकांचं काय घेऊन बसले हो बाबा, लोक तर कशाला बी नावं ठेवतात. सगळे येडे हातात. तूच मोठी 2 पुस्तकं वाचून झाली शानी. पोरी नाही का तुझ्या कॉलेजमध्ये? पोऱ्याला किंवा घरला आणल्यावर काय म्हणलो मी तुला? आणच आहे पोऱ्याला वाटलं तेव्हा घरला. आता हे काय होतं गल्लीमध्ये पोरं आणणं? हो हो दीदी, आणच आहे पोरायला घरी. सगळ्यात आधी तर तू टंगडे मोड तर तू लय दूर दूर करायला. बाबा बाबा जाऊ द्या, गलीतले सगळे आहे का नाही बघायला तिकडे तिकडे. या या मध्ये या मध्ये या, जाऊ द्या. कोणाचा फोन आहे? राणीचा होय बघा. शेतीच राणी होय की त्या राजा संघ पळून गेलेली? हो. तुला ती राणी सोडली तर दुसऱ्या कोणत्या मैत्रीण नाही का? तू दिस दुसरी बार त्या राणीला बोलताळी, तू ही चिकनीच करतो. तिनं तर बिघडलेली आहे, मला तुला बी बिघडून टाकल. बाबाला कुठं माहित आहे तिच्या लग्नाची विटनेस मी जाऊ दे. काय बडबड करायस? जोरात बोल की. हो बाबा, आजपासून बोलला मी तिला. तुला माहित आहे का तू अशा वागण्यामुळे आम्हाला कोणाकोणाचं काय काय ऐकून घ्यावं लागले ते बाजूचे झिपरे काकू, तिची पोरगी 10 पोरांसंग रोज गाडीवर दाताड काढत अख्ख्या नांदेड नाही हिंडते, पण तिनं आज येऊन तुझ्या माईला शानपणा सांगून गेली. म्हणा तुमची पोरगी कॉलेजच्या गेटाबाहेर 5-5 पोरांमध्ये एकटीच बसून दाताड काढू लागली. शोभते काय आपल्यासारख्या घराण्याला म्हणून सांगून गेली तर शानपणा. अहो बाबा, ते बाजूचे झिपरे काकू तर निव्वळ पागल आहे. हो, सगळी दुनियाच पागल आहे, तू एकटीच चाणक्याची नाच जन्मलीस. बाबा, आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टी आहे, मी जाऊ काय? फ्रेशर पार्टी राहू की कुकर पार्टी राहू, कुठे जायचं नाही, बस गुन्हा घरी. बाबा जाऊ द्या क्यों? एकदा सांगल्यानं कळणार झाले तुला. दिमाग खाऊ नको मोहा. तुला आधीच सांगू, इथं आधीच हिसाब लागणार झालाय. आणि फोनला बरं जरा तुझ्या कॉलेजवाल्याला विचारू दे, हे कसली पार्टी राहते रात्री आहे ते. ऍडमिशनच्या वेळी त्याने सांगलं नाही असं संध्याकाळी पार्टी राहते म्हणून. अशी रात्री पार्टी असते म्हणून आधीच सांगलं असतं त्या कॉलेजवाल्यानं, तर तू मी ऍडमिशनच केलं नसतं तिथं. अहो बाबा, हे खूप कॉमन आहे आता. हा कॉमन आहे ना, तर तुझ्या आईला संग घेऊन जा. तुला एकटीला तर कसंच जाऊ दे ना मी रात्री. अहो बाबा, आई कशी फ्रेशर पार्टीला येईल? माझे मित्र ते काय म्हणतील, मैत्रिणी ते काय म्हणतील? हो बाबा, आईला कसं सांगते? प्लीज प्लीज.